आज ऋतुराज निंबाळकर मी भरपूर रील टाकल्या रनिंगच्या म्हणजे कायम त्या कोणतेही रेपिटेशन असू द्या एक नंबरला असायचा. अकॅडमीमध्ये पोरांनी त्याचं नाव बोल्टच पाडलं होतं. पण त्याची आज सोलापूर ग्रामीणला निवड झालेली. आज भेटायला आला, बरं वाटलं. त्यालाही कसं एक जाणीव होती त्याला प्रत्येक गोष्टीची. आणि आज त्याची निवड झाली म्हणजे चांगलं कर्म करत राहायचं. देव देत राहतो म्हणजे कर्म ही पूजा आहे. पूजा देवाची नाही करायची, आपल्या कर्माची करायची. तुला काय दोन शब्द बोलायचं? माझे लहानपणी आई-वडील एक्सपायर झालेत. म्हणजे मला आई-वडील नव्हते. मग मी असा विचार केला, की बाबा की महेश सरांच्या अकॅडमीला जायचं. मग असं इकडे-तिकडे Instagramला वगैरे बघायचो, की बाबा महेश सर असं करायचे म्हणजे गरीब पोरांना मदत करायचे. मग मी विचार केला, की महेश सरांकडे जायचं. आपण महेश सरांना असंच हे अकॅडमी त्याला बोलवू, सर की माझी घरची परिस्थिती अशी तशी आहे. मग सरांना बोललो, मग सरांनी मला ॲडजस्ट केलं, की बाबा माझ्याकडून पैसे वगैरे काय घेतले नाहीत अकॅडमीत असताना. नंतर मला ग्राउंडबद्दल सांगितलं. पेपर माझं ग्राउंड वगैरे काही नव्हतं गावाकडे. मी करायचो सेल्फ पण एवढं नव्हतं. मग मी ठरवलं की बाबा महेश सरांकडे यायचं. महेश सरांकडे आल्यावर मग ग्राउंड वगैरे चांगलं महेश सरांनी करून घेतलं. नंतर पेपर माझा चांगला करून गेला. आज मी शून्यातून वर आलो. आज माझं पहिलं एवढं काही नव्हतंच, की बाबा मी म्हणजे 1600 मला माहीत नव्हतं. गोळा कसं फेकायला माहीत नव्हतं. सोलापूर ग्रामीणला माझं चांगलं झालं. आता माझं स्वतः जिल्ह्यात माझं सिलेक्शन झालं. त्यामुळे मी आज खूप खुश आहे. माझं काय नसून सुद्धा आज मी म्हणजे मोठ्या पदावर पोहोचलोय. म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यात भरती होणं ही एक खूप मोठी गोष्ट झाली. नाहीतर मग आपण राहतो पुण्याला आणि भरती द्यायची मुंबईला. म्हणजे हे खूप जरा वेगळं होतं. पण स्वतःच्या जिल्ह्यात भरती झाला, आनंद आहे. आम्हाला आनंद आहे. कॉंग्रॅच्युलेशन.